विद्यार्थी मित्र हो, मी रामदास कोयंडे, सहाय्यक शिक्षक, शांताराम विष्णू कुलकर्णी, माध्यमिक विद्यामंदिर मोंड. आज आपण विषय मराठी, इयत्ता 8वी, व्याकरण घटकावर आधारित कृती जी आहे आपली समास आणि हा समास हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. समास हा घटक अभ्यासत असताना समास म्हणजे नेमकं काय? तर हेही आपल्याला आधी समजून घेणं गरजेचं आहे. दोन शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो. अशा शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, की सामासिक शब्दांमध्ये पहिलं पद आणि दुसरं पद अशी दोन पदं असतात. त्यानंतर आपण जरा पुढे जाऊया. अशा रीतीने तयार झालेल्या या जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणजे जोड शब्द म्हणजे दोन पद एकत्रित आलेला तो शब्द असतो. त्यानंतर आपण समासाचा विग्रह म्हणजे काय हे पाहणार आहोत. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह असे म्हणतात. म्हणजे सामासिक शब्द उदाहरणादाखल घेतला आपण समजा आज जन्म, तर जन्मापासून हा समासाचा विग्रह आहे. किंवा राजवाडा, राजाचा वाडा हा त्या समासाचा विग्रह आहे. आणि त्यावरून मग त्या समासाचा प्रकार कोणता आहे हा आपल्याला ओळखायचा असतो. तर ते आपण पुढे सविस्तर चर्चेमध्ये ते अभ्यासणारच आहोत. त्यानंतर समासाचे 4 प्रकार पडतात आणि त्यामधील पहिला प्रकार जो आहे तो अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार जो आहे हा तत्पुरुष समास, तिसरा प्रकार जो आहे हा द्वंद्व समास आणि चौथा प्रकार जो आहे हा बहुव्रीही समास. असे समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात आणि या प्रकारांचे सुद्धा उपप्रकार आपल्याला आहेत. त्याचाही आपण थोडक्यात अभ्यास करणारच आहोत. त्यानंतर आपण पुढील प्रत्येक प्रकाराकडे जाणारच आहोत. पण तत्पूर्वी इथे काही शब्द दिलेले आहेत. खालील सामासिक शब्द वाचा व समजून घ्या. ज्ञानरूपी अमृत, ज्ञानामृत. 5 आरत्यांचा समूह, पंचारती. प्रत्येक घरी, घरोघरी. नील आहे कंठ ज्याचा असा तो नीलकंठ. गुरु आणि शिष्य, गुरु शिष्य. म्हणजे इथे तुम्हाला ह्या विग्रहांमध्ये काही शब्द आलेले दिसतील आणि पुढे त्याचा लोप झालेला दिसेल. बघा आता 5 आरत्यांचा समूह, ते पंचारती घेतलं. आपल्याला उच्चारण सुलभ व्हावं, सोपं व्हावं आणि त्यामुळे आपण ह्या समासांचा विग्रह जो आहे तो आपण सामासिक शब्द आपल्याला तयार केलेला या ठिकाणी दिसून येतो. आपण प्रत्येक प्रकाराचा सविस्तर अभ्यास करणारच आहोत. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजेच अव्ययीभाव समास. आणि आपण प्रथम व्याख्या पाहूया. सामासिक शब्दातील पहिले पद बहुधा अव्यय असते. ते महत्वाचे असते. संबंध शब्द क्रिया विशेषणाचे काम करतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो. पुढे जाऊया. अव्ययीभाव समास पाहत असताना आपल्याला काही उपसर्गांचा विचार करावा लागणार आहे. त्यामध्ये संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग आणि काही द्विरुक्त शब्द आहेत. आता संस्कृत उपसर्गांमध्ये तुमच्या समोर इथे स्क्रीनवर दिसतच आहे बघा, की आ, प्रति, यथा, वि असे उपसर्ग दिलेले आहेत. पण हे उपसर्ग जिथे येतील तिथे आपल्याला आ म्हणजे पासून पर्यंत, प्रति म्हणजेच प्रत्येक, यथा म्हणजे प्रमाणे आणि वि म्हणजे शिवाय असे त्या विग्रहांमध्ये आपल्याला शब्द वापरावे लागतील. उदाहरणादाखल म्हणून आपण एक घेऊया. आज जन्म, जन्मापासून. आ म्हणजे पासून. काही वेळा आपल्याला पर्यंत असा तो घ्यावा लागेल.
त्याच पद्धतीने फारशी जे उपसर्ग आहेत त्यामध्ये दर, हर, बे, बिन, गैर. आता दर म्हणजेच प्रत्येक घ्यायचं आहे. म्हणजे कसं दर साल, प्रत्येक वर्षी असं ते घ्यायला लागणार आहे. हर म्हणजे प्रत्येक, बे वाचून नसलेला, बिन म्हणजे वाचून किंवा शिवाय आणि गैर म्हणजे नाही किंवा नसलेला. आता इथे आपल्याला पुढे उदाहरणं जेव्हा घेऊ तेव्हा नेमकं हे शब्द सामासिक शब्द जे आहेत त्यांचा विग्रह जो आहे त्या विग्रहांमध्ये आलेले शब्द तुमच्या लक्षात येतील. त्यानंतर विरुक्त शब्द म्हणजे काय तर एकच शब्द दोनदा येणे म्हणजे गावोगावी, प्रत्येक गावी किंवा प्रत्येक गावात अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं बघूया आणि उदाहरणांच्या द्वारे आपण ते समजून घेऊया. विद्यार्थी मित्र, प्रत्येक प्रकारातील साधारणपणे 2-2 उदाहरणं इथे मी समाविष्ट केलेली आहेत. आ जन्म, जन्मापासून असा तो विग्रह तुम्ही करायचा आहे. आ मरण, मरणापर्यंत. बघा इथे आ याचे पासून आणि पर्यंत. त्यानंतर प्रतिक्षण, प्रत्येक क्षणी, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, यथामती, मतीप्रमाणे, दर साल, प्रत्येक साली किंवा प्रत्येक वर्षी घेता येतं. दररोज, प्रत्येक दिवशी, बेशिस्त, शिस्ती वाचून, इथे बघा बेचा वाचून इथे शब्द आलेला आहे. बिनचूक, चुकी वाचून, गैरहजर, हजर नसलेला, गैर म्हणजे नसलेला, गावोगाव, प्रत्येक गावात, पावलोपाऊल, प्रत्येक पावलावर. अशा पद्धतीने आपल्याला हा अव्ययीभाव समास समजून जर घ्यायचा असेल तर आपल्याला संस्कृत उपसर्ग आणि फारशी उपसर्ग जे आहेत हे माहिती पाहिजेत आणि त्यासाठी आपण कोणते शब्द प्रयोग करणार आहेत. आणि हे जर असेल तर कोणतीही अव्ययीभाव समासाला आपल्याला अडचण राहणार नाही. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत तो म्हणजे तत्पुरुष समास आणि तत्पुरुष समासाचे 6 उपप्रकार पडतात. एक विभक्ती तत्पुरुष, 2 उपपद तत्पुरुष, 3 अन्वय तत्पुरुष, 4 कर्मधारय तत्पुरुष, 5 द्विगु तत्पुरुष आणि 6 मध्यम पद लोपी. 2 पदांमध्ये असलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय काढून टाकून ते जोडले आहेत अशा सामासिक शब्दांना तत्पुरुष समास असे म्हणतात. मग आपल्याला काही उदाहरणांच्या द्वारे तो भाग समजून घेता येऊ शकतो. त्यामधला द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे काय? ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. त्यातील एक इतरेतर द्वंद्व समास, 2 वैकल्पिक द्वंद्व समास आणि 3 समहार द्वंद्व समास. असे हे 3 प्रकार आहेत. आपण प्रत्येक प्रकाराच्या उदाहरणाद्वारे सविस्तर अभ्यास करूया. पहिलं उदाहरण जरा बघा. 3 प्रकारची 3 उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवलेली आहेत. पहिलं आहे राम लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण, खरे खोटे, खरे किंवा खोटे. तिसरं आहे भाजीपाला, भाजीपाला वगैरे. मी इथे आणि किंवा वगैरे या 3 शब्दांच्या खाली अधोरेखित केलेलं आहे. म्हणजेच हे तिन्ही शब्द प्रत्येक प्रकारातील आहेत. इतरेतरच वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व समासामधील आहे. बघूया पुढे. इतरेतर द्वंद्व समास. त्यातील पहिलं उदाहरण आहे ते म्हणजेच बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. दुसरं उदाहरण आहे विटी दांडू, विटी आणि दांडू. तिसरं उदाहरण आहे स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. चौथं उदाहरण आहे आई वडील, आई आणि वडील. या 4ही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि या शब्दाने ते 2 पद दर्शवण्याचं काम केलेलं आहे. पण इथे आणिच का वापरलं गेलं? तर इथे दोन्ही पद ही वेगवेगळी आहेत आणि तो कुठेतरी दोन्ही पद एकत्रित येऊ शकतात. कारण बहीण वेगळी, भाऊ वेगळा. त्यामुळे आणि या 2 शब्दांनी ते जोडण्याचं काम केलेलं आहे. ज्या द्वंद्व समासातील पदांचा विग्रह करताना
आणि व या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात तेव्हा इतरेतर द्वंद्व समास होतो. हे लक्षात घ्या. म्हणजे आणि व हे द्वंद्व इतरेतर द्वंद्व समासामधील असणारे उभयान्वयी अव्यय असणार आहेत आणि त्या अव्ययानेच ते शब्द जोडले जातील. दुसरा आपण प्रकार बघूया, तो म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक विकल्प आहे. एक गोष्ट स्वीकारायची आहे, एक गोष्ट नाकारायची आहे. आपल्याला या प्रकारामध्ये दोन्ही गोष्टी एकाच वेळी स्वीकारता येणार नाहीत. मगाशी आपण बहीण-भाऊ, बहीण आणि भाऊ हे दोन्ही गोष्टी स्वीकारल्या होत्या, पण इथे तसं नाही होणार. इथे एक गोष्ट स्वीकारायची, मग एक गोष्ट स्वीकारायची आणि एक गोष्ट नाकारायची जर असेल, तर आपल्याला किंवा अथवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरायला लागतील आणि तो तुमचा जो सामासिक शब्दाचा विग्रह आहे, हा विग्रह पूर्ण करायला लागेल. समोर बघा उदाहरणं आहेत. पास नापास, पास किंवा नापास, 10-12, 10 किंवा 12, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, सुख दुःख, सुख किंवा दुःख. म्हणजे इथे लक्षात येईल की एक गोष्ट सत्यासत्य एक तर सत्य असेल किंवा ते असत्य असेल. दोन्ही गोष्टी असणार नाहीत. म्हणजे सत्य आणि असत्य असं कधीही होणार नाही. त्यामुळे किंवा इथे जर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेलं असेल तर होणारा जो समास आहे हा वैकल्पिक द्वंद्व समास आहे. त्यानंतर आपण पुढच्या तिसऱ्या प्रकाराकडे जाऊया आणि तो म्हणजे समाहार द्वंद्व समास. उदाहरणार्थ मीठ भाकर, मीठ भाकर वगैरे, केर कचरा, केर कचरा वगैरे, गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे, चहा पाणी, चहा पाणी वगैरे. म्हणजे इथे काय झालं तर आपल्या सामासिक शब्दांमध्ये तिथे दिसताना दोन गोष्टी दिसतात, मीठ भाकर. पण जेव्हा आपण मीठ भाकर म्हणतो ना तेव्हा मित्र हो, मीठ भाकर जेव्हा म्हणतो तेव्हा मीठ भाकर आपण कधी घेत नाही. तर कदाचित कांदा भाकर असेल, कदाचित चटणी भाकर असेल, कदाचित लोणचं भाकर असेल. मग याच्यात वेगळे पद आहेत. त्यातील पदाच्या अर्थाशिवाय आणखी तशाच प्रकारच्या पदांचा जो अर्थ आहे, हा अर्थ आपल्याला त्यामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे आपण ती सगळी पदं न लिहिता वगैरे या एका शब्दांमध्ये ते सामावून टाकतो. दुसरं उदाहरण बघूया. चहा पाणी जे आहे, चहा पाणी म्हणत असताना चहा आणि पाणीच देत नाही आपण. तर चहा पाणी देत असताना चहा सोबत आपण कदाचित बिस्किट देऊ, कदाचित चिवडा देऊ, कदाचित आणखी काही गोष्टी देऊ. मग अशा अनेक गोष्टींचा समूह त्यामध्ये असतो आणि त्यामुळे चहा पाणी वगैरे. मग या समासामध्ये त्यातील पदांच्या अर्थाशिवाय आणखी तशाच प्रकारच्या पदांचा अर्थ असतो, त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे इथे हे तीन प्रकार आहेत आणि या तीन प्रकारामध्ये आणि व किंवा अथवा आणि वगैरे अशा शब्दांचा आपल्याला प्रयोग करून तो विग्रह करायला लागणार आहे. त्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो म्हणजेच बहुव्रीही समास. या समासामध्ये दोन्ही पदांवरून निघणारा तिसरा अर्थ महत्वाचा असतो. त्यामध्ये आपण तीन प्रकारांचा विचार करणार आहोत. पहिलं म्हणजे विभक्ती बहुव्रीही समास, दुसरं म्हणजेच नय बहुव्रीही समास, तिसरं म्हणजे सह बहुव्रीही समास. तर इथे आपण काही उदाहरणं बघूया आणि उदाहरणांच्या द्वारे आपल्याला हे तिन्ही जे प्रकार आहेत हे प्रकार समजून घेण्यास निश्चितच मदत होऊ शकते. बघा पहिला शब्द आहे गजानन. गजाच्या मुखासारखे मुख आहे ज्याचे असा तो. दुसरं आहे दशमुख. 10 मुखे आहेत ज्याला असा तो. निर्धन. निघून गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो. चौथा आहे अनादी. नाही आदी ज्याला असा तो. सहकुटुंब. जो कुटुंबासहित आहे असा तो. सहपरिवार. जो परिवारासहित आहे असा
तो. म्हणजे इथे काय होतंय, मूळ जो अर्थ आहे तो कुठेतरी त्याचा बाजूला होताना दिसतोय आणि त्यातून तिसरा अर्थ निघतोय. बघा, गजानन म्हणताना गजाच्या मुखासारखे मुख आहे ज्याचे, असा तो. म्हणजे कोण? गणपती. म्हणजे हा तिसरा अर्थ निघाला. मगाशी आपण बघितलं बघा, नीलकंठ. नील आहे कंठ ज्याचा, असा तो. आता नीलकंठ कोण? तर तुम्हाला माहिती आहे की शंकर. म्हणजे हा तिसरा अर्थ इथेही तुम्हाला दिसून येतो आणि असं जिथे दिसेल तिथे होणारा जो प्रकार आहे, हा प्रकार आपल्याला बहुर्वी समास असं म्हणावं लागेल. आता इथे आपण चारही प्रकारांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.